हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आता आपण पाहतो की कृष्णा जी आहे ती आता बेडरूममधून तर बाहेर आलेली असते, पण दुष्यंतचे शब्द तिला आठवत असतात. मी तुला माझ्याबरोबर नाही घेऊन जाऊ शकत. तिकडे अशा साध्या सरळ मुली नसतात. शहरात राहणाऱ्या मुली चांगल्या असतात, मॉडर्न असतात, गाड्या चालवतात. तिथे राहण्याची पूर्ण जीवनशैली वेगळी आहे आणि इथे राहण्याची सगळी वेगळी. तुला तिकडे कम्फर्टेबली नाही राहता येणार, त्यापेक्षा तू इथेच राहा. त्याबरोबर आता कृष्णाला तिच्या सासऱ्यांनी सांगितलेले शब्दसुद्धा आठवत असतात. कृष्णा दुष्यंतला तू अशी काहीतरी गोष्ट कर की ज्यामुळे त्याला स्वतःला जाणीव होईल. त्याबरोबर आता इथे बाळजाबाईंनी ठरवलेलं असतं मनामध्ये, एकदा का दुष्यंत गावाच्या वेशीबाहेर गेला की तेव्हापासून कृष्णाच्या आयुष्यात सासुरवास सुरू. तिला वाटत असेल की ती खूप मोठ्या महालात आली आहे म्हणून, पण हे महाल कसं तिच्यासाठी पिंजरा बनतं ते आता बघतच राहील ती. आणि मग आता त्या त्यांच्या काही माणसांना फोन करतात आणि सांगत असतात की एकदा का दुष्यंतची गाडी वेशीबाहेर गेली की तुम्ही सगळ्यांनी ताबडतोब घरी यायचं आहे, आणि एकदा का तुम्ही सगळेजण इथे आलात की पहिली काठी त्या कृष्णाच्या डोक्यात पडली पाहिजे. एकदा का तिच्या डोक्यातनं रक्ताची थारोळी आली की त्यानंतरच माझ्या मनाचं समाधान होईल. इतक्यात त्या ठिकाणी गणपत आलेला असतो. गणपतने आता हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तो विचारतो, वहिनी तुम्हाला असं वाटत नाही का की खूप घाई होते म्हणून? त्यावर बाळजाबाई म्हणतात, नाही गणपत भाऊजी, घाई होतच नाही आहे, उलट घाई झाली पाहिजे होती. त्या पोरीनं माझ्या डोक्यात जी खोक पाडली का नाही त्याचे व्रण तर माझ्या डोक्यावरनं कवाच गेल्यात, पण माझ्या मनावर झालेल्या व्रणांचं काय? आत्ता कुठं मी एक एक बदला तिच्याकडनं घ्यायला लागल्या आणि लोकांना संशय आला तर? असं विचारल्याबरोबर लगेचच बाळजाबाई गणपत काकाला सांगतात, नाही हो, गावातल्या एका बी लोकाला कुठल्या बी पद्धतीची शंका यायची नाही, कारण लोकांसमोर मी हेच सांगन की माझी सून कशी रणरागिणी बनवून प्रत्येक वेळेस माझ्यावर आलेल्या संकटामुळं सवतावून उभी राहती आणि मला वाचवती. गावातल्या कुठल्या बी लोकाला काय बी शंका येऊच देणार नाही मी. बघाच हे बाळजा आता काय करते ते. आतापर्यंत त्या कृष्णाने फक्त ह्या बाळजाचं साधं सरळ रूप पाहिलं होतं, पण आता बघेल की मी नक्की खरी कशी येते. नाही सोडणार मी त्या कृष्णेला. फक्त एक डाव दुष्यंतला इथनं बाहेर पडू द्या. त्याबरोबर आता इथे कृष्णा ही दुष्यंतसाठी जे जिन्नस बनवलेले असतात ते सगळे डब्यात भरत असते. चिवडा, चकल्या, भाकरवड्या वगैरे वगैरे असतं. त्याबरोबर दुसरीकडे दुष्यंतला निरोप देण्यासाठी बाळजाबाई, गणपत काका, जयकांत, काकी हे आलेले असतात. बाळजाबाई म्हणत असतात, अरे इतक्या लवकर आलास बी आणि आता जायलाच बी वय? त्यावर दुष्यंत सांगत असतो, आई काय करणार, काम आहे माझं तर जावं लागेलच ना मला. मग आणि आता तसंही खूप दिवस झालेत मला येऊन. तर आता लगेचच त्या ठिकाणी दुष्यंतचे वडील म्हणजेच अढळरावसुद्धा आलेले असतात. अढळराव दुष्यंतकडे नजर रोखूनच बघत असतात. तर आता इथे दुष्यंत हा अढळरावांकडे बघत नसतो. तो फक्त त्याच्या आईलाच सांगत असतो की चल मी निघतोय. तर त्याची आई म्हणत असते, दुष्यंत प्रत्येक वेळेस तुला निरोप देताना की नाही बाळा माझा ऊर अगदी भरून आलेला असतो. मला खूप खरं तर त्रास होत असतो, वाईट वाटत असतं, पण काय करणार, प्रश्न तुझ्या भविष्याचा आहे, तुझ्या उज्ज्वल आयुष्याचा आहे, स्वप्नांचा आहे. त्यामुळे मी माझ्या मनाला नेहमीच आटोका घालते आणि तुला जाऊ देते रे. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बरं चल आता मी निघतो आणि जातो. त्याबरोबर आई म्हणते, अरे जातो नाही रे, येतो म्हणावं, किती वेळा सांगितलं आहे, येतो म्हण, परत कधी येशील बरं? इतक्यात मैनावती म्हणते, दुष्यंत काळजी घे बाबा तिकडं, आणि हो कृष्णीला काही काळजी करू नको तू तिची, इकडं आम्ही तिला बघूनच घेतो चांगली. दुष्यंत तिच्याकडे बघतो. त्यावर लगेचच मैनावती म्हणते, अरे मला म्हणायचं आहे काळजी करू नका तिची, बघतो आम्ही तिच्याकडं, घेऊ तिची आम्ही समजे मिळून काळजी, काय? त्याबरोबर हो चालेल एवढं म्हणत दुष्यंत गाडीमध्ये बसतो आणि आता तो तिकडनं जायला लागतो. बाळजाबाई त्याला सांगतात, पोहोचलास की फोन कर रे. आता दुष्यंतच्या गाडीचा आवाज जसाच कृष्णाला येतो तसं कृष्णा लगेचच म्हणते, अरे देवा, दुष्यंत सरकार निघाले वाटतं. आता बिचारी कृष्णा पटकन डबा बंद करते आणि लगेचच ती पिशवी घेऊन बाहेर दुष्यंतला देण्यासाठी आलेली असते. पण तोपर्यंत नेमकी दुष्यंतची गाडी ही गेटच्या बाहेरपर्यंत पोहोचते. कृष्णा मागून म्हणत असते, दुष्यंत सरकार, दुष्यंत सरकार.
पण दुष्यंतला काही कृष्णाचा आवाज जात नाही. त्याबरोबर बाळजाबाई कृष्णाला मागून मुद्दाम म्हणतात, कृष्णे, अगं तुला न सांगता गेला की हो पोरगा निघून. अगं म्हणजे काय करायचं याचं, तुला सांगून जाया हवं होतं ना. आता काय करणार हे एवढं समद खाया केलंयस त्याचं. एक काम कर, हे समद तूच खा. त्यावर कृष्णा बाळजाबाईंकडे बघायला लागते. तर बाळजाबाई म्हणतात, अगं नाही म्हणजे वाया जायला न गं नवं. नाहीतर एक काम कर की, समद्यात उत्तम तुझ्या माहेराला पाठवून दे, तिकडं खात्याल की. हां, तुझ्या माहेरी पाठवून द्या कृष्ण हे समद खाया. जाऊ दे, काय बी हरकत नाही दुष्यंतनं नाही नेलं म्हणून. एवढं म्हणत बाळजाबाई, जयकांत, काका, काकी सगळेच जण तिकडनं निघून जातात. त्याबरोबर अढळराव हे तिथेच उभे असतात. तर कृष्णा म्हणत असते, 2 मिनटं थांबले असते दुष्यंत सरकार तर एवढं काय बिघडणार होतं त्यांचं. अढळराव तिकडे येतात आणि म्हणतात, जर तो थांबला नाही आहे तर तू जाऊ शकतेस की. त्यावर कृष्णा त्यांच्याकडे बघायला लागते. तर अढळराव म्हणतात, एवढं जर मेहनतीनं बनवलं आहे तर ते दुष्यंत पावतर पोचवलं बी पाहिजे. कळतं आहे ना आमसनी काय म्हणायचं आहे ते. असं म्हणत ते कृष्णाच्या बुलेटकडे बघतात. त्यावर कृष्णा लगेचच होकार देते आणि बुलेटवर बसते व दुष्यंतला पाठीमागून लगेचच फॉलोअप करायला लागते. कृष्णा आता मागून दुष्यंतला हाकासुद्धा मारत असते, दुष्यंत सरकार, दुष्यंत सरकार, दुष्यंत सरकार. पण आता गाडीच्या काचा वगैरे सगळं बंद असल्या कारणामुळे मागून कृष्णा दुष्यंतला हाका मारते ही गोष्टच दुष्यंतला कळत नसते. दुष्यंत त्याच्या तंद्रीमध्ये गाडी चालवत असतो. कृष्णा मागून हाका मारतच असते, दुष्यंत सरकार, दुष्यंत सरकार. पण दुष्यंतला आवाज जाणं कसलं शक्य आहे, कारण त्याच्या मनात तर घडात घडलेले विचार सुरू असतात. त्याला आठवत असतं त्याचे वडील त्याला म्हणाले होते की मला तर मीच आरशासमोर उभ्या राहिल्यासारखा वाटतोय, कारण तू अगदी माझ्या पावलावर पाऊल ठेवतोयस. त्याबरोबर त्याला कृष्णाला दिलेले शब्दही आठवत असतात, कृष्णा मी तुला कधीही अंतर देणार नाही. आणि आता तिला सोडून शहरात निघून चाललाय. तर इकडे आता गणपत हा बाळजाबाईंना म्हणत असतो, बाळजाबाई पण आता नेमकं आपण करणार काय आहोत, तुम्ही ठरवलंय काय. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, आता आम्ही काय करतो ते फक्त तुम्ही बघाच एकदा. नाही जर त्या कृष्णीला जगणं मुश्किल करून ठेवलं नाही ह्या बाळजानं तर नाव नाही सांगणार मी बी बाळजा. फक्त दुष्यंतला येशी बाहेरपर्यंत पोहोचू द्या. त्याबरोबर आता कृष्णाने दुष्यंतला टेकओव्हर केलेलं असतं आणि त्याच्या समोर आणून तिची बुलेट पार्क केलेली असते. दुष्यंत म्हणत असतो, ए अगं ए, तुला काही कळतं का गं, अशी कशी प्रत्येक वेळेस बरोबर माझ्याच गाडीच्या खाली येत असतेस गं. हां, आता जर अचानक माझ्या सुद्धा हातातून कंट्रोल सुटला असता आणि मी गाडी अंगावर घातली असती तर अशी कशी गं, तू बघून चालव ना जरा गाडी तुझी. हां, प्रत्येक वेळेस कशी अशी मध्ये 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 येतेस नुसती माणसांच्या. तू ना खरं सांगायचं झालं तर स्पीड ब्रेकर आहेस माझ्या आयुष्याचा, स्पीड ब्रेकर. आलीस मध्ये की ब्रेक लागतो मला. त्याबरोबर कृष्णा काही न बोलता पटकन जाते आणि तिच्या बुलेटला जी पिशवी लावलेली असते ती घेऊन येत दुष्यंतला म्हणते, हे घ्या, हे द्यायचं होतं तुम्हासनी म्हणून आलं होतं. त्याबरोबर दुष्यंत ती पिशवी कृष्णाच्या हातातून घेतो आणि कृष्णाला थँक्यू असं म्हणतो. त्यावर कृष्णा म्हणते, नाही थँक्स म्हणायची गरज नाही, म्या काही तुमच्यावर उपकार केलेले नाही, म्या फक्त पिशवी आणून दिली. नाही म्हणजे आम्ही एकदा दिलेल्या सबुदाची आठवण राहत्या ना गावच्या अशिक्षित माणसांना, असं म्हणत होतो. तसं बी हे समद खाया तुमच्या आईनं लय पिरमानं बनवून घेतलं होतं समद्यांकडनं. मग जर आईनं एवढ्या पिरमानं करून घेतलंय तर तुमच्या पावतर ते पोचाया बी हवं होतं की, म्हणून आणून दिलं. आता मात्र दुष्यंत हा काही बोलत नसतो, तो फक्त गप्प उभा असतो. तर कृष्णा म्हणत असते, नाही म्हणजे आईचं प्रेम फार काळ बरोबर नाही राहू शकत, पर ह्या समजा गोष्टींमुळं थोडी दिसका नाही, पर आईच्या हातची चव, आईच्या हातची माया लक्षात राहत्या ना, म्हणून घेऊन जावा. आणि निघतो मी आता, तुम्ही बी जा, सांभाळून जा, काळजी घ्या स्वतःची, येतो. एवढं म्हणत आता लगेचच तिकडनं आता कृष्णा हेल्मेट घालते आणि निघून जायला लागते. कृष्णाने हेल्मेट घातलेलं असतं, बुलेटवर बसलेली असते, बुलेट चालू केलेली असते. दुष्यंत तिच्याकडे बघत असतो. खरं तर दुष्यंतला कृष्णाबरोबर बोलायचंही असतं, पण दुष्यंत स्वतःच्या मनाला कंट्रोल करतो, ताबा ठेवतो आणि कृष्णाला तिकडनं जाऊ देतो. त्यानंतर ते साहित्य तो डिक्कीकडे बघत असतो ठेवण्यासाठी आणि एका बाजूला तो कृष्णाकडेही बघत असतो. आता कृष्णाची बाईक त्याला दिसेनाशी होते. तर इथे अढळरावांना आठवत असतं की ज्यावेळेस कृष्णा येत होती खायला घेऊन त्यावेळेस बाळजाबाईंनी दुष्यंतला बळजबरीने पाठवून दिला होता. तर आता मनातल्या मनात अढळराव म्हणत असतात की
देवयाई आता दुष्यंतची आणि कृष्णाची भेट होऊ दे, तू कृष्णाच्या पाठीशी उभी राहा बघ. इतक्यात त्या ठिकाणी गणपत, जयकांत आणि बाळजाबाई आलेले असतात आणि आता ते दोघंजणं सांगायला लागतात की काकासाहेब आवाज मीटिंग आहे, तर मीटिंगला तुम्हासनी जावं लागेल. समितीची मीटिंग आहे आणि मीटिंग महत्त्वाची बी आहे ना व. त्यावर ते म्हणतात की मीटिंग तर झाली होती ना पण मध्यंतरी. त्याबरोबर लगेचच गणपत म्हणत असतो दादासाहेब आवते. त्याबरोबर बाळजाबाई लगेचच हात दाखवतात आणि गणपतला गप्प बसायला लावतात. गणपत ताबडतोब तोंडातले शब्द तोंडात ठेवूनच गप्प राहतो. तर बाळजाबाई म्हणत असतात वय झाली होती मीटिंग, पर आज पुन्यांदा ठेवली आहे. महत्त्वाचं आहे ना व काम, म्हणून ठेवली आहे. तुम्हासनी जमणार नसेल तर काय हरकत नाही. गणपत भाऊजी, जयकांत, तुम्ही दोघं जावा. त्यावर लगेचच आता अढळराव म्हणतात नको नको जाऊ आम्ही. त्याबरोबर बाळजाबाई लगेचच जयकांतला सांगतात जयकांत गाडी काढ. जयकांत आता गाडी काढायला जातो. तर आता अढळराव लईच घाई झाले असं म्हणत तिकडनं निघून जातात. त्यानंतर आता बाळजाबाईंनी बोलवलेलं जे गुंड असतात ते घरी आलेले असतात. येताना ते बाजार करतच येतात. बाळजाबाई, ए बाळजाबाई कुठं आहेस? ए बाहेर निघ, ए बाळजा बाहेर निघ. हे बघ सोडणार नाही आम्ही तुला. बाळजाबाई लगेचच आता म्हणायला लागते चला चला आता आपण समद्यांनी बाहेर जाऊया. मग काय आता बाळजाबाई त्याचबरोबर काका काकू सगळेजण बाहेर आलेले असतात. बाळजाबाई म्हणतात ए कोण आहे सारे तुम्ही? त्याबरोबर आता ते गुंड तिथे असलेल्या झाडांच्या कुंड्या वगैरे फोडायला लागतात. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात अरे कशा पाय उच्छाद मांडायलाय. त्याबरोबर आता ते गुंड म्हणायला लागतात की उच्छाद मांडायलाच तर इथं आलोय नवं आम्ही. आता सोडणार नाही तुला, बर्बाद केल्याशिवाय नाही राहणार आम्ही गप्प. त्याबरोबर आता लगेचच बाळजाबाई आणि मैनावती म्हणायला लागतात ए काय बोलायलायस आहे? मैनावती म्हणते कोणाशी बोलायलाय ते तरी कळायलाय काय तुम्हासनी? त्याबरोबर आता ते गुंड म्हणतात वय वय बरोबर कळालंय आम्हासनी आम्ही कुणाशी बोलायला येते. ह्यासनी लय गर्व आहे ना व ह्या असण्याचा. मग आता बघाच आम्ही काय आहे ते. आणि रांगडे पाटलांच्या घराण्याला आजभाव तर कोणी बी हात लावला नाही ना व. मग आता बघा आम्ही काय काय करतो ते. आता कोण वाचवणार आहे रे तुम्हासनी? असं म्हणत आता तो बाळजाबाईंवर काठी उगारायला पुढे येतो. आता बाळजाबाई घाबरल्याचं नाटक करतात. तर मैनावती पुढे येत म्हणते ए मागं व्हा तुम्ही समद्यांनी लवकर. त्याबरोबर आता लगेचच तुझ्या तर आत्ता असं म्हणत सगळे गुंडे बाळजाबाई आणि मैनावतींवर काठी उगारतात. त्याबरोबर आता कृष्णा मागून आलेली असते आणि तिने त्या गुंडाची काठी पकडलेली असते. त्यावर सगळे गुंड मागे बघतात तर कृष्णाच्या हातात कुऱ्हाड असते. सगळ्यांना कृष्णा म्हणत असते काय रे काय करायलायसा? बाळजाबाईंवर हात उचलायलायसा? बाळजाबाईंच्या डोक्यावर खोक पाडायला आलायसा? आता बघाच म्या काय करतो ते. बाळजाबाईंच्या केसाला जरी हात लागला नवं तरी गाठ माझ्याशी आहे, इसरायचं नाही या. आता हे बघून बाळजाबाईंना आनंद होतो. बाळजाबाईंना वाटतं चला आता हिनं स्वतःहूनच सुरुवात केली आहे समद्या गोष्टीनं. त्यानंतर आता इथे कृष्णा ही एकेकाला चांगली धुळीत लोळवायला सुरुवात करते. आता शेवटी शेतकऱ्याची पोर कायम गावाला राहिलेली ती काय ह्या मवाल्या गुंडांना ऐकत नसते. कृष्णा मस्त बदड बदड बदडून काढते, त्या गुंडांना कुटते. तर हे सगळं बघून मैनावती आणि बाळजाबाईंचे डोळे मात्र उघडेच्या उघडेच राहतात. तर मैनावती तर म्हणायला लागते बाबो काय हाय ही पोर. त्याबरोबर आता कृष्णा हे मस्त कुटाई पिटाई करत असते. तर एक गुंड म्हणतो ए अशी नाही ऐकायची, हिची समधी हिरोगिरीच बाहेर काढूया. थांबा पकडा हिला मागणं तुम्ही दोघांनी आणि म्या बघा हिला कशी खोक पाडतो ती. त्याबरोबर आता ठरल्याप्रमाणे दोन गुंड कृष्णाच्या मागे येतात आणि मागून तिला पकडतात. तर एक जण आता समोरून तिच्यावरती काठी उगारण्यासाठी येत असतो. कृष्णा आता स्वतःला त्या तिघांच्याही तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करते. पण आता शेवटी बाईची ताकद ही कमीच पडते आणि आता कृष्णाला स्वतःला सोडवता येत नसतं. कृष्णा त्यांना म्हणत असते सोडा मला, सोडा सोडा. तर हे सगळं बघून बाळजाबाईसने लई जास्त आनंद होत असतो. तर कृष्णा म्हणत असते सोडा म्हणलं नवं, अरे सोडा. पण आता कोणी सोडत नसतं. तर आता तिसरा जो गुंड असतो तो तिच्यावरती काठी उगारायला आलेला असतो. आता कृष्णा डोळे बंद करून घेते पण तोपर्यंत एक हात येतो आणि तिच्यावरती येणारी काठी रोखतो. त्याबरोबर कृष्णा डोळे उघडते आणि बघते तर काय तो हात दुसरा तिसरा कोणाचा नसूनही दुष्यंतचा असतो. आता दुष्यंतला त्या ठिकाणी आलेलं बघून कृष्णाला खूपच जास्त छानही वाटतं.
तर दुष्यंत हा त्या गुंडांना म्हणत असतो, खरी हिरोगिरी काय आहे ना ते तुम्ही आत्ता बघाल. आणि मग आता तो त्याची काठी उलटी करून त्याला खाली पडतो. त्याबरोबर कृष्णसुद्धा मस्तपैकी एकाला पकडते, मारते. दुष्यंतसुद्धा मस्तपैकी मारामारी करतो. इतकं नवरा बायको दोघं मिळून त्या गुंडांची कुटाई धुलाई करतात की शेवटी ते बिचारे पळून जायच्या मार्गावर येतात. आता ते गुंड पळून चाललेले असतात, तर त्यातले 2 गुंड तर पटपट पळून जातात, पण त्यातला जो एक असतो त्याला मात्र पळून जाता येत नाही. आता तो कसाबसा कृष्णाच्या हाती लागतो. कृष्णा त्याला म्हणत असते, ए थांब तू, पण तो सुद्धा कृष्णाला धक्का देऊन पळ काढतो. आता कृष्णाचा तोल गेलेला असतो. कृष्णा पडू नये यासाठी दुष्यंत तिकडे येतो आणि दुष्यंत आता कृष्णाला सावरतो. दुष्यंतने सावरल्याबरोबर कृष्णा आता दुष्यंतच्या नजरेत हरवून गेलेली असते. ती दुष्यंतकडे बघत असते, तर दुष्यंतसुद्धा आता कृष्णाच्या नजरेमध्ये पूर्णपणे हरवून गेलेला असतो. दोघं एकटक एकमेकांकडे बघत असतात आणि आपल्या मनातल्या भावना ह्या नजरेतूनच व्यक्त करत असतात. तर आता हे सगळं काही बाळजाबाई बघत असते, पण बाळजाबाईला मात्र दुष्यंत आणि कृष्णाची एकी बघवत नसते. तर कृष्ण आणि दुष्यंत हे दोघंजणं मात्र एकमेकाच्या नजरेत हरवलेले असतात. हे सगळं बघून मैनावतीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो, पण गप्प राहण्या वाचून तिच्याकडे सुद्धा काहीही पर्याय नसतो. मैनावतीसुद्धा गप्प उभी असते, बाळजाबाईकडे बघत असते. त्यानंतर आपण पाहतो की रात्रीची वेळ झालेली असते. घरातले सगळे सदस्य हॉलमध्ये जमा असतात. मैनावती, बाळजाबाई, दुष्यंतचे वडील, भक्ती, कृष्णा, त्याचबरोबर आता जयकांतसुद्धा इथे असतो. तर बाळजाबाई ह्या कृष्णाला एक कलश देतात आणि कृष्णाला सांगतात की हे बघ कृष्णा, हा कलश घेऊन तुला मंदिरात पोहोचायचं आहे, ते सुद्धा सूर्योदयाआधी जाऊनच तिकडे पूजा करायची असते, लक्षात ठेव. आणि ही खूप मोठी जबाबदारी आहे. त्याबरोबर त्या ठिकाणी अढळराव येतात आणि कृष्णाला म्हणतात, कृष्णा, ही खूप मोठी जबाबदारी आहे, याला काही शंका नाहीच आहे, पण काही लोक या गोष्टीला अपवादसुद्धा ठरलेले आहेत. त्यामुळे तू काळजी करू नको, तू ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडशील याची मला खात्री आहेच. त्यावर कृष्णा होकारार्थी हामी भरते आणि मग आता ती वरती आलेली असते दुष्यंतच्या खोलीत. कृष्णा आता दुष्यंतकडे बघत असते, तर दुष्यंत कृष्णाला म्हणतो, ए तू माझ्याकडे हे असं बघू नकोस बरं. त्याबरोबर आता तू माझ्याकडे हे असं बघू नको असं दुष्यंतने म्हटल्याबरोबर मग कृष्णा दुष्यंतला विचारते, असं बघू नको तर मग कसं बघू ते सांगा की तुम्हीच. त्याबरोबर दुष्यंत हा कृष्णाला म्हणायला लागतो, अरे ह्याला काय अर्थ आहे, बघू नको ना, मग त्यापेक्षा तू माझ्याकडे बघूच नकोस, तू माझ्याकडे, कळलं ना. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, मी शहरात गेलेलो नाही आहे. मला जर वाटलं असतं ना तर मी जाऊ शकत होतो, पण मी गेलेलो नाही आहे, तर मी परत आलो आहे, समजलं ना. त्याबरोबर कृष्णा लगेचच दुष्यंतला विचारते, कोणासाठी, माझ्यासाठी. त्याबरोबर आता कृष्णा हसत असते, ती खूप खुश असते दुष्यंतच्या परत येण्याने. तर दुष्यंत हा मात्र आता कृष्णाच्या माझ्यासाठी या प्रश्नावरती निरुत्तर झालेला असतो. त्याला बोलायचं काय हे सुचतच नसतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.